सो दिस इज डे थ्री आहे ना मम्मा. डे 3 आणि आम्ही आता आलो आहोत नाश्ता करायला. आणि नाश्ता करायला आम्ही खाणार आहोत पोहे, उपमा, चहा, कॉफी. आणि आम्ही इथून जाणार आहोत मार्लेश्वरला, देवरुखला. आणि तिथून आम्ही गावात जाणार आहोत कर्लीच्या. तर मार्लेश्वरचं दर्शन करून आम्ही आता आले पोहे. हा हा पोहे आणलेत आणि ते पोहे खायचेत आपल्याला. खाऊया पोहे. वा वा वा. हा आई बॅग बाजूला कर ना. बॅग बाजूला कर. बघा बीच भरून पोहे आले. त्याच्यावर आपण घेणार आहोत चहा. आणि इथून आम्ही क्लिअरली जाणार आहे मार्लेश्वरला. आणि मार्लेश्वर आता तर वाजले 8:15. आम्हाला ऑलमोस्ट 2 तास लागणार आहे. निघेपर्यंत 8:30 होतील. पण ऑलमोस्ट 2 तास लागणार आहेत जायला. त्याच्यानंतर आम्ही पुढे विचार करू की कधी जायचं कधी नाही, किती वाजेपर्यंत पोहोचायला टाइम लागेल, मार्लेश्वरला किती वेळ लागेल दर्शन करायला, की कारण वरतून चढून जायचंय. तुम्ही हा ब्लॉग ह्याच्यामध्ये ऍड करेल तर तुम्ही नक्कीच बघा. चला आता निघताना भेटूया. बाय बाय. सो आता मी पोहोचले मार्लेश्वरला. आणि अपॅरेंटली माझा माईक हरवला आहे ऑलमोस्ट. तर मी इयरफोनने शूट करते. तर इयरफोनचा आवाज किती येतो किती नाही असेल काय माहिती. बट मी आणि आई निघालो आहे टू शूट मार्लेश्वरला. आणि हो इथे आई आहे. मला ब्लॉग करायला तेवढं जीवावर येतं बिकॉज माझा माईक हरवला आहे. आणि यापेक्षा सॅड मला काहीच नाही वाटत आहे. माझा माईक हरवला आहे. आम्ही तिथे नाश्ता करायला गेलेलो. आय थिंक तिकडेच मी हरवला आहे तो मला वाटतं. बट तो एकदा जाऊन परत तिकडे जाऊन चेक करायचं की आहे की नाही. जर नसेल तर काय नाही करू शकत आपण. आपल्याला नवीन घ्यावं लागेल विकत. पण आता चढूया मार्लेश्वरला. बऱ्यापैकी सावली आहे इथे. थोडं ठिकाणीच आहे. थोडी ऊन आहे. इथे स्टोर्स आहेत आणि या स्टोर्सची चांगल्या प्रकारे सावली आहे. 20 रुपये आणि पायऱ्या आहेत तिथे. मंडे असूनही एवढी गर्दी नाही आहे. बट काइंड ऑफ आहे. अजून ताट वगैरे तर आम्ही आत्ता इथे नाही घेतले. आम्ही वरती जाऊन वरचे जे स्टॉल्स असतील तिथे घेऊ. मला तर खूप होते. हा इथे या दुकानामुळे ना दिसत नाही व्ह्यू. पण व्ह्यू आहे खूप चांगला इथून. मोठ्या माउंटेनचा व्ह्यू ॲक्च्युली खूप चांगला आहे. बट पायऱ्या चढायला हालत खराब. माझं आउटफिट नाही दाखवणार ना. सो दिस इज माय आउटफिट. जे मी बघा इथून दिसतं आहे. इथून छान दिसतं. बाई खूप मोठा डोंगर, खूप जास्त मोठा आहे. पण हे आउटफिट हा कुर्ता मी घेतला वेस्ट साईडमधला. नो सेल नथिंग. हा मला पडला 700ला. जे मी काय रीलमध्ये टाकेन. ते घाण पण भरपूर प्रकारात आहे. पडलीच की आता मी. दमाला लागत चढून. तर तुम्हाला पण हा कुर्ता घ्यायचा असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. त्याचा आय थिंक व्हेरियस कलरमध्ये हा कुर्ता अवेलेबल आहे. तुमचा काय लागत नाही. ड्रेसची किती लागेल किती नाही लागेल. गावाला कशी पण टाईट आहे माझी. आणि माझा माईक हरवला आहे. तर माझा आवाज किती प्रमाणात येतो हेही मला समजत नाही. ओ माय गॉड. चला ना माईक फ्लिकर व्हायला लागला. चला ठेवते. बाय बाय. हा चल.
आता जोपर्यंत माहीत येत नाही तोपर्यंत मी काय शूट करणार काय नाही करणार की तो माईक मिळणार की नाही मिळणार तर मला नवीच घ्यावा लागणार दोनपैकी एक. बट आय फॉर शुअर माझ्या कॉन्टेंटला नजर लागली म्हणून माझं माईक हरवलं. आय ट्रूली बिलीव्ह इन दॅट. लोक मला सुपडे बोलले तरी चालतील बट आय ट्रूली बिलीव्ह इन दॅट की असं जाणं अचानक भयानक. म्हणजे मी खूप लक्ष ठेवते सगळ्या गोष्टींवर माझ्या सगळ्या ह्याच्यावर मी खूप जास्त लक्ष ठेवते आणि माझं माईक हरवलं म्हणजे खूप मनाला लागलं. ऑन ट्रिपला माझं माईक हरवलं आणि ती गोष्ट माझ्या प्रचंड मनाला लागली आहे. शूट होतं आहे ना हा होतं विसरायला होतं आता शूट होते की नाही होते. तर आता आम्ही उतरतो आणि आता थोडं काही पिऊ मस्त आणि जाऊ कर्लीला आमच्या कुलदेवतेकडे पाया पडायला आणि मग जाणार घरी. घर पण उघडायचं आहे कर्लीवालं तर तिकडे पण जाणार. तिकडच्या मंदिरात पण जाऊन सांगणार काय सीन काय नाही आणि त्या बेसिसवर आपण करूया. ठीक आहे चला नंतर. तर आता आम्ही आलो आहे मार्लेश्वराच्या मंदिरात म्हणजे मंदिरात जाऊन आलो. आता आम्ही आलो आहे मठात आणि हा बाय द वे माझा माईक मिळाला. जो गाडीत राहिला होता तो माईक माझा मिळाला. म्हणजे माझ्या बाबांनी मला 2-3 गोष्टी अजून सुनावल्या बट मला माझा माईक तर सापडला याचा आनंद आहे. म्हणजे लागला मठात मी आता शूट करते तर आम्ही मठात आलो आहे. तुम्हाला मी दाखवते इनर एरिया की कसं आहे मठ बनवलं आहे ते. आता इथे मला माहिती आहे की शूट करणं अलाउड आहे की नाही अलाउड आहे. ते भाऊ माझे वडील शूट म्हणजे पाया पडत आहेत. हा आतमध्ये एरिया असा आहे पण इथे मला कोण अडवत पण नाही शूट करायला. बट हा तुम्ही पण कधी मार्लेश्वरला आलात तर या मठात नक्की या. माझा अवतार आता थोडा अवॉइड करा कारण मला गरम खूप जास्त झालंय आणि मला बोलता पण येत नाही एवढं गरम झालंय. बाहेरचा एरिया आहे आणि तो खूप सुंदर आहे. ते आई आणि भाऊ पळतात तर तुम्ही मला पण पळताना बघा की चप्पल घालायला एवढं पळावं लागतं ते कारण ऊन खूप जास्त असं पळावं लागतं. ऐ भाजला पाय बसला पाय भाजला. सर शूज पण गरम झाले. चप्पल हा बाहेरचा एरिया. इथे हे काय आहे इथे तुळस ठेवली आणि तिथे दिवे ठेवतात ना ते दीपमाळ आहे आणि हा पूर्ण गार्डन आहे बाहेरचं आणि एकदम सुंदर असं मंदिर आहे. खूप प्रचंड इथून आतमध्ये यायचा एरिया आहे. खूप सुंदर आहे. हा बघा हे मंदिर इथून बाहेरून असं दिसतं आणि हा पूर्ण गार्डन आहे. आजूबाजूला सगळं जंगल आहे आणि हा मेन रोड आहे इथून. तर तुम्ही पण नक्की या मठात. तर आम्ही चढत चाललो आहे. बाहेरच्या साईडला बडे मंदिर असं दिसतं आहे. किती प्रिटी आणि किती सुंदर याचा आजूबाजूचा एरिया. पहिलं मंदिर तिथे होतं जेव्हा ह्याचं रेनोव्हेशन सुरू होतं त्यामध्ये तर देव ते त्या घरात ठेवलेले होते छोट्याशा. पण आत्ता तर एरिया प्रचंड सुंदर आहे आजूबाजूचा. तर तुम्ही पण इथे नक्की येऊन ट्राय करा. चला आता आम्ही जातो खायला आणि आम्ही तुला पुढे भेटू. बाय बाय. तर आता आम्ही जेवायला थांबलो आहे. इकडे आम्ही आलो आहोत पार्वती पॅलेसमध्ये टू ईट. इकडे खूप जास्त शांत त्यामुळे मी मोठ्याने बोलत नाही कारण माणसं पण कमी आहेत. तर आम्ही इथे आलो जेवायला. तर इथे मी जेवू आणि मग पुढे गावात जाऊ कर्लीच्या तिकडे पण मंदिरामध्ये व्हिजिट करू. तर आता बघूया इकडचं जेवण कसं आहे काय आहे. मला थोडा फॅन्सी प्लेस आहे त्यामुळे असं जरा थोडं स्लो बोलायला लागतं आहे थोडं नीट बोलायला लागतं आहे. तर आम्ही ऑर्डर केली पनीरची भाजी. 2 दिवस महाराष्ट्रीयन थाली खात होतो आम्ही. आमरस वगैरे खात होतो आणि मार्लेश्वरला आता जाऊन आलो त्यामुळे आम्ही चिकन अवॉइड करतोय आणि नॉनव्हेज अवॉइड करतोय आम्ही. तर बघूया तिथे कसं वाटतं. प्लेस तर तशी खूप चांगली आहे. मी तुम्हाला ओव्हरऑल प्लेस दाखवते कशी आहे ती. 1 मिनिट. ओव्हरऑल प्लेस अशी आहे म्हणजे हा एक साईज आहे. मागून मी दाखवत नाही बिकॉज मागे लोक बसले त्यांचं त्याचं काम करतात. बट इथे ही बाजू मी तुम्हाला दाखवते. समोर एस्थेटिक वाईब्स आहेत. तिकडे त्या बाजूला थोडे फोटो फ्रेम्स लागले वरती झुमर आहे कलर थीम आहे. इकडे या बाजूला मिरर आहे. समोर माझी आई बसलेली आहे आणि आमची ऑर्डर अजून आली नाही. आम्ही ऑर्डर करतोय. माझ्या एका माईकची बॅटरी तर डाऊन झाली आहे. बघा दुसऱ्याचं काय सीन नाही. गरम तर खूप होतं पण इथे होत नाही बिकॉज AC आहे इथे आहे ते पण बाहेर प्रचंड प्रमाणात गरम होते आणि खूप जास्त हालत खराब होते. आणि माझ्या बसल्यात भाऊ समोर बसले आई आणि आम्ही ते खाणार आहोत मस्तपैकी जेवण. बघूया आतापर्यंत माझा एक्सपिरियन्स खाण्याच्या बाबतीत चुकीचा आला नाही आहे. म्हणजे चुकीचा म्हणजे मला जिथे आम्ही खाल्लं तिकडे खूप जास्त मस्त
खाल्लंय, ब्रेकफास्ट असो लंच असो डिनर असो. फक्त एक रिग्रेट होणार की आम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं गावी येऊन, कारण आम्ही उद्देशाने चाललंय म्हणून आम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं. त्यामुळे पण आता बघूया तिथे कसं आहे, जे जेवण आहे तुम्हाला मी दाखवते. ठीक आहे, बाय बाय. तर ही आता ऑर्डर केली पनीर अंगार काहीतरी भाजी, आय डोंट नो. ती आम्ही ऑर्डर केली पनीरवाली, आणि ते माझी बटर रोटी. खाऊया बटर रोटी आणि कसं आहे ते टेस्ट करून बघूया. लेट्स हॅव. सो आम्ही आता इथून निघालो. या प्लेसचं नाव आहे पार्वती पॅलेस, जिथे लॉजिंगची पण सोय आहे फुल प्रकारे. आणि हे असं दिसतं ऍक्च्युली वरती, असा सीन आहे. आणि लुक्स ऍक्च्युली गुड. तर हे खूप चांगलं, तुम्ही पण ट्राय करू शकता आणि जाऊ शकता इथे येऊन. फूड ओके, एवढं काही खास वगैरे वाटलं नाही, बट हे बघा बोर्ड. आणि हे ह्या बाहेरच्या एरियामध्ये म्हणजे लक्ष रस्त्याला लागूनच आहे. हा यांचा मोठा पॅलेस आहे आणि इथे त्यांचं रेस्टॉरंट आहे खाली. आणि खूप चांगलं, इथून पण एंट्री आय थिंक, पण ही दुसऱ्या साईडला जाते. इथे आतमध्ये त्यांचं गार्डन आहे आणि हा पूर्ण वरती जो आहे तो त्यांचा पॅलेस आहे. तुम्ही पण येऊ शकता. पॅलेस मध्ये जेवण तर आय डोंट नो, मे बी नॉनव्हेज चांगलं असेल, पण मी नॉनव्हेज ट्राय नाही केलं. बट व्हेज ओकेश होतं. घरच्यांना खूप आवडलं, बट मला तर ओकेश वाटलं. मे बी बिकॉज मला आमरस आणि हे महाराष्ट्रीयन थाली जास्त व्हायचं मन करत असेल. तिथून निघतो आणि जातो कर्लीच्या गावामध्ये. भाऊजी वाट बघतो, भाऊ आले की आम्ही निघू. चला भेटूया नंतर, बाय बाय. तर आता आम्ही आलोय भेटला देवीच्या दर्शनाला, म्हणजे आम्ही मंदिरात आता आलोय. तर आता आम्ही आलोय भेटला देवीच्या दर्शनाला. तिथेच मी रिलॅक्स होऊन एकदम मस्त चिलमध्ये बसले. ते आहेत भेटला देवी आणि आजूबाजूचा परिसर भाऊ फिरतात. अँड ऍक्च्युली खूप शांत, मोकळं आणि व्यवस्थित वाटतंय. एकदम रिलॅक्स, इतकी शांतता. आवाज येतोय पूर्ण पक्ष्यांचा आणि हवा एवढी सुंदर चालू आहे, म्हणजे खूप प्रसन्न वाटतंय. मागच्या वर्षी मी गणपतीत असताना आजारी पडलेले गावी, आणि तिथे काही सोय नव्हती रस्त्यावर जायची. ती स्टोरी मी नंतर कंटिन्यू करतो तुम्हाला सांगण्यात. तर मी कम्फर्टेबल आहे की नाही ती स्टोरी कंटिन्यू करण्यात, आय डोंट नो, बट येस बघू, नक्की सांगेन. आता पीसफुली आम्ही बघतोय हे, बट मी ही स्टोरी कंटिन्यू मी करते शूट. ते कसं घेणार नाही मी, आवाज नाही येतो फोनमध्ये. बॅटरी दाखव मी भाऊ. थांबा. द्या. बनवू देत. खराब झालाच होता. खराबच झाले होते. किती जाईल राहू दे. आता तुला काही गणपतीला यायचं नाही, त्याची टेन्शन घेऊ नकोस. मग गणपतीला काय नाही, अशी कधी खायला येणारच नाही. आले तर एक दिवस येणार की जाणार. गणपतीला म्हणजे आपली पण आहे ना, भाईची आपली म्हणजे आपल्या घरावर आहे ना. अमोल्याची आजी होती ना, तिथे जेवण बनवायची आणि इकडे गुरु असायची. तर आता आम्हाला कर्लीला घराचे देवाच्या पाया पडायला एक वेळ आता खूप सामान आहे. तर इथे आहे घर. हे बाजूच्यांचं तर डेव्हलप झालंय आणि त्याला अजून काम पण सुरू आहे, म्हणून हे सगळं असं बाहेर सामान पडलंय. पण आमच्या घरात आता आतमध्ये जेवढे मला क्लिप्स मिळाले तेवढे मी ऍड केलेत. आणि हा पूर्ण असा एरिया. आता तरी गावात कोण नाही आहे. आफ्टर आय थिंक 10th मे गावामध्ये गोंधळाचा कार्यक्रम आहे, तेव्हा जाऊन सगळी लोक येणार आहेत गावी. तर तेव्हा जाऊन घरात गावात सगळे लोक दिसणार आहेत. पण आता तरी सध्या तरी कोणी नाही आहे.
पण आता मला हाच टाइम होता गावी यायचा, म्हणून मी हाच टायमाला गावी आले. आता हे बघा काय सुंदर दिसतंय इथून, तुम्हाला मी दाखवते. म्हणजे पूर्ण शेत जमीन जी आहे ऍक्च्युली खूप प्रिटी आहे. पासून इथपर्यंत जी पूर्ण आहे ऍक्च्युली खूप प्रिटी आहे बघा. चला ते बघा तिकडे भाऊ, त्या समोरच्या घरामध्ये भाऊ आहेत, ते आता येतील आणि आपण आता निघूया. इट्स टाइम टू गो. चला चलो बाय बाय. एवढं मी एका हाताने पकडू. वा, आपल्या घरी संपलंय का? खाली ठेवू का? तुला सरबत देते ना. मग गॅलनवाला का नाही घेतो? नको, एवढं पैसे नाही लागले, एवढे पैसे नाही लागले. मोठी तर काय वेगळं काहीतरी. मला घे, मला तुला स्पेशल ऑफर आहे 75. आवळा ज्यूस घेतलं, मी पन्ह घेतलं. पन्ह कोणी घेतलं? मी घेतलं. आवळा सुद्धा दे ठेव. वाचून बघ काय घेतोस. कैरी पन्ह घेतलं. हे नको आहे, मी ठेवू. तुला पाहिजे ना काय काय घेतली, काय घेतलं? बटाटा पापड तो कोणतरी डब्यात बंद करून ठेवशील तर हा मिळणार नाही आपल्याला. नाही नको. चिवडा पण आहे इथे, चिवडा. पडलं बिचार. योजकची शॉपिंग. आता आपण पुढे बघूया पुढची शॉपिंग. हे चिवडा टेस्टिंगसाठी पण आहे.
टाकली